श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ बंद करू नका, कारण आज मी तुम्हाला काहीही शिकवणार नाही, तुमच्याकडून काहीही मागणार नाही आणि तुम्हाला कोणताही कठीण उपायही सांगणार नाही. पण या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुम्ही आजचा दिवस पुन्हा एकदा वेगळ्या नजरेने पाहाल. आणि गंमत म्हणजे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तुमच्या मनात एक प्रश्न आधीपासूनच असेल, माझ्यासोबत हेच का होतंय? किंवा माझं आयुष्य कधी बदलणार? किंवा मी किती दिवस अजून वाट पाहायची? जर यापैकी एकही प्रश्न तुमच्या मनात असेल तर आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे. पण एक विनंती आहे, हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या मनातला एक जुना प्रश्न कदाचित कायमचा बदलून टाकेल. आता तुम्ही एक गोष्ट करा, तुमच्या आजूबाजूला बघा. तुम्ही जिथे बसला आहात तिथेच तुमच्या हातातला मोबाईल, तुमचा आजचा दिवस आणि तुमचं मन, या तिन्ही गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला विचारा, आज माझ्या आयुष्यात खरंच काय चाललंय? कुणाला कदाचित कामाची चिंता आहे, कुणाला पैशाची, कुणाला घरची, कुणाला नात्यांची, कुणाला भविष्याची, आणि कुणीतरी फक्त थकलेला आहे. बाहेरून सगळं ठीक दिसतंय, पण आतून मनात खूप आवाज आहे. आणि अशा वेळी कधी कधी एकच गोष्ट हवी असते, उत्तर नाही, सल्ला नाही, उपदेश नाही, फक्त एक खूण, एक छोटीशी खूण, की मी योग्य दिशेने चालतोय. आणि कदाचित आजचा हा संदेश तुमच्यासाठी तीच एक छोटीशी खूण असू शकते. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश अगदी तुमच्यासाठीच आहे तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला समजलं, फक्त एवढंच. आणि तुमच्या या एका कमेंटने कदाचित दुसऱ्या एखाद्या भक्तालाही वाटेल हा संदेश माझ्यासाठीच आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, हा संदेश एका स्वामी भक्ताला शेअर करा आणि अशाच खास संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता एक गोष्ट कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या रस्त्यावरून चालत आहात. तुम्हाला कुठे जायचं आहे हे माहीत आहे, पण रस्ता धुक्याने भरलेला आहे, समोरचं काहीच दिसत नाही. तुम्ही चालत राहता, एक पाऊल, मग दुसरं, पुन्हा एक, पण तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नाही. अशा वेळी तुम्ही काय कराल? रस्त्यावरच बसून राहाल की फक्त पुढचं एक पाऊल दिसेपर्यंत चालत राहाल? बहुतेक वेळा आपल्या आयुष्यातही हेच होतं. आपल्याला संपूर्ण भविष्य दिसत नाही म्हणून आपण घाबरतो. आपल्याला पुढचं वर्ष माहीत नसतं म्हणून चिंता करतो. पुढच्या महिन्यात काय होईल माहीत नसतं म्हणून अस्वस्थ होतो. पण स्वामी कदाचित आपल्याला संपूर्ण रस्ता दाखवत नसतील, ते फक्त पुढचं एक पाऊल दिसेल एवढाच प्रकाश देत असतील. आणि कदाचित तुम्हाला आज संपूर्ण उत्तर नको आहे, तुम्हाला फक्त पुढचं एक योग्य पाऊल माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हीही सध्या तुमच्या आयुष्यात पुढचं पाऊल शोधत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी पुढचा मार्ग दाखवा. ही तुमची आजची प्रार्थना असू द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बघतो हो, पण आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही ज्या उत्तराची वाट पाहत असाल ते कदाचित तुमच्याकडे आधीपासूनच आहे, फक्त तुम्ही त्याला उत्तर मानत नाही. कसं? समजा तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, मन म्हणतं हो, पण भीती म्हणते नको, आणि तुम्ही दिवसेंदिवस थांबत राहता. कदाचित तुम्हाला उत्तर आधीच माहीत आहे, पण तुम्हाला फक्त त्यावर विश्वास ठेवण्याची ताकद हवी आहे. कधी कधी स्वामी आपल्याला उत्तर मोठ्या आवाजात देत नाहीत, ते एखाद्या शांत विचारातून देतात, एखाद्या अचानक आलेल्या जाणीवेतून देतात.
एखाद्या व्यक्तीच्या एका वाक्यातून देतात, एखाद्या अनुभवातून देतात आणि कधीकधी आपण जे टाळत असतो तेच आपल्याला उत्तर देऊन जातं. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक उत्तर आवाज करून येत नाही. काही उत्तरं शांतपणे येतात. जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मी संकेत ओळखेन. आणि हा संदेश एखाद्या अशा व्यक्तीला शेअर करा जी सध्या एखाद्या निर्णयासाठी उत्तर शोधत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. भक्त हो, आता तुम्हाला मी एक छोटा प्रयोग सांगते, पण हा प्रयोग आजच करायचा. आज रात्री झोपण्याआधी स्वामींच्या फोटोसमोर बसा किंवा डोळे बंद करा आणि आजपर्यंत तुम्ही जे काही विचारलं आहे ते सगळं काही क्षणांसाठी बाजूला ठेवा. आज काही मागायचं नाही, आज काही तक्रार करायची नाही. आज फक्त एकच वाक्य म्हणायचं, स्वामी मला जे दिसत नाही ते तुम्हाला दिसतं, म्हणून माझ्यासाठी योग्य तेच माझ्या आयुष्यात येऊ द्या. आणि मग शांत बसा. काही मागू नका, काही कल्पना करू नका, फक्त शांत. कदाचित त्या शांततेत तुम्हाला स्वतःचाच एखादा विचार ऐकू येईल आणि कदाचित तोच विचार तुम्ही अनेक दिवसांपासून शोधत असलेलं उत्तर असेल. तुम्ही हा प्रयोग आज करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, आज रात्री स्वामींसोबत शांत बसणार. चला पाहूया किती स्वामी भक्त आज हा छोटासा प्रयोग करतात. तुमची कमेंट नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, हा संदेश शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. भक्त हो, आता इथून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही आयुष्यात कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. कोण तुमच्या सोबत राहील, कोण दूर जाईल, कोण तुमचं कौतुक करेल, कोण तुमच्यावर टीका करेल, कधी संधी मिळेल, कधी अडचण येईल, सगळं तुम्ही ठरवू शकत नाही. पण एक गोष्ट तुम्ही नक्की ठरवू शकता, या सगळ्यामुळे तुमच्या मनात काय निर्माण होऊ द्यायचं, भीती की विश्वास, निराशा की आशा, राग की शांतता. तुमच्या आयुष्यात काय घडतं यापेक्षा त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हे कधी कधी जास्त महत्त्वाचं असतं. आणि कदाचित स्वामींची भक्ती आपल्याला हाच धडा शिकवते, परिस्थितीवर नियंत्रण नसतानाही मनावर विश्वास ठेवता येतो. जर तुम्ही आजपासून तुमच्या मनाला नकारात्मक विचारांपेक्षा विश्वासाची जागा देणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझा विश्वास कायम आहे. भक्त हो, कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठीच होता, कारण काही संदेश आपण शोधत नाही, काही संदेश आपल्याला शोधून येतात आणि आजचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आजचा संदेश तुमच्यासाठी होता तर कमेंटमध्ये लिहा, हा संदेश माझ्यासाठी होता. आणि ज्याला तुम्ही मनापासून हा संदेश ऐकू इच्छिता त्याला शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.